येवला शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून यात पावसाचे पाणी साचले असल्याने याकडे नगरपालिका प्रशासन तसेच संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याने यावेळी मनसेच्या वतीने लक्ष्मी आई माता मंदिर ते नागर दरवाजा रोड या नांदगाव रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातील पाण्याचे जलपूजन करत अंघोळ करून पाण्यात नारळ वाहत मनसेनं गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येवला नगरपालिकेचा निषेध म्हणून एक आंदोलन करण्यात आलेलं आहे। आम्ही 12 तारखेला येवला नगर परिषद यांना निवेदन दिलेलं होतं की येवला शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे झालेले आहे, ते खड्डे बुजवण्यात यावे। त्या संदर्भात आम्ही निवेदन देऊन सुद्धा महानगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही। त्या संदर्भात आम्ही आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जलपूजन करण्यात आलं आहे। या जलपूजनामध्ये येवलेकरांनी याच्यात पाणी भरावे एवढी विनंती आणि नगरपालिकेचा निषेध म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या अनोख्या पद्धतीचं आज आंदोलन केलेलं आहे, याची त्यांनी दखल घ्या। आम्ही 12 ऑगस्ट 2024 रोजी येवले नगरपालिकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आले होते की येवले शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे झालेले आहे, त्या खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे, त्यामुळे नागरिकांच्या आतोनात हाल होतात। म्हणून नागरिकांनी खड्ड्यातून जावे की रस्त्यातून जावे की पाण्यातून जावे असा प्रश्न नागरिकांसमोर असताना आम्ही या संदर्भात नगरपालिकेला निवेदन दिले की लवकरात लवकर जे खड्डे झालेले आहेत ते बुजवण्यात यावे। अशा प्रकारे निवेदन दिल्याने नागरिकांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याने आम्ही आज येवला नगरपालिकेचा निषेध म्हणून ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे त्या ठिकाणी त्याचे जलपूजन केलेलं आहे आणि स्थानिक रहिवाशांना नागरिकांना सांगितले की आपण जे साचलेले पाणी आहे ते आपण पाणी पिण्यासाठी कपडे धुण्यासाठी आपण याचा वापर करावा, कारण नगरपालिकेने आपल्याला मोठ्या प्रमाणात तलाव दिले असल्यामुळे नगरपालिकेचं आपण अभिनंदन करणे सुद्धा गरजेचे आहे। त्यामुळे आम्ही नगरपालिकेचा या पद्धतीने निषेध करीत आहे की लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला यांच्या वतीने करीत आहे।